नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत मसालेदार आणि सुपर टेस्टी शेजवान चिली चिकन. अगदी रसाळ आणि फ्लेवरफुल होतं की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. या रेसिपीसाठी आपण बोनलेस चिकन, रंगीत शिमला मिरची, कांदा आणि काही सोपे सॉस वापरणार आहोत. प्रत्येक स्टेपमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे रेसिपी नवशिक्यांनाही सहज जमेल. जर तुम्हाला हॉटेलसारखे चिली चिकन घरच्या घरी बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बोनलेस चिकन घेतलं मी, त्यात मीठ टाकून मिक्स केलं आहे. 10 मिनटासाठी मी ते चिकन तसंच ठेवून दिलेलं. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतलं. एका साईडला मी कढईत तेल गरम करायला ठेवलं. तुम्ही बघू शकता तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि जे आपण प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं ना, त्यात मी ते बोनलेस चिकन आहे त्याला सर्व कोट करून घेतलं आहे. बोनलेस चिकनचे पीस आहे ते सर्व मी कोट करून घेतले जात. आणि थोडे थोडे करून मी तेल गरम झाल्यानंतर सर्व पीसेस आहे ते फ्राय करून घेतले. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी. नक्की ट्राय करून बघा. बाहेरून आणण्याची गरज लागत नाही. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात होणारी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि खूप छान लागते. बाहेर पाऊस चालू आहे आणि गरमागरम चिली चिकन कोणाला खायला आवडणार नाही. तर नक्की ट्राय करा तुम्ही. आणि मला कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती. तुम्ही बघू शकता आपलं बोनलेस चिकन आहे ना, ते सर्व मी फ्राय करून घेतलं आहे आता थोडं थोडं करून. त्यानंतर एका वाटीत मी कॉर्नफ्लॉवर घेतलं. कॉर्नफ्लॉवर घेतल्यानंतर मी त्यात पाणी टाकून मिक्स करून त्याची स्लरी बनवून घेतली. अगदी कमी साहित्यात आणि घरात आहे ना त्या साहित्यातच मी बनवलं आहे. आपल्याकडे सर्व शिमला मिरची, कांदा सर्वच असतं. आणि जे बोनलेस चिकन मी फ्राय करून घेतलं ना, जे तेल उरलं होतं ना, त्याच तेलात मी अगदी बारीक कट केलेला लसूण टाकला आणि बारीक कट केलेलं आलं होतं ते देखील टाकून घेतलं. ते दोन्ही चांगलं मिक्स करून घेतलं मी तेलामध्ये. आणि लोखंडीच कढईमध्ये बनवा, खूप छान फ्लेवर लागतो त्याचा. अगदी बाहेरच्या सारखंच लागतं. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. मी स्क्वेअरमध्ये कांदा कट करून घेतलेला तो देखील टाकून घेतला आणि मिक्स करून घेतला मी त्यात. त्यानंतर हिरवी पिवळी शिमला मिर्च होती ती देखील कट करून मी त्यात टाकून घेतली आणि ती देखील मिक्स केली. तुम्ही बघू शकता. आणि एक हिरवी मिरची आहे ना, ती मधून मी कट केली, ती देखील टाकून मिक्स करून घेतली त्यात. त्यानंतर शेजवान चटणी आहे ना, शेजवान चिली, ती टाकून घेतली मी त्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. सोया सॉस टाकून घेतला. तो जास्त नाही टाकला मी, अगदी थोडासाच टाकला फ्लेवरसाठी. त्यानंतर शेजवान चटणी टाकून घेतली मी. ती देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, कमी जास्त करू शकता. ती तिखट लागत असेल तुम्हाला जास्त तर जास्त देखील टाकू शकता तुम्ही त्यात. त्यानंतर मी टोमॅटो सॉस टाकून घेतला त्यात. आणि हे सर्व मी परत मिक्स करून घेतलं छान. आणि घरात पण एवढा छान सुगंध सुटतो ना त्याचा. नक्की ट्राय करून बघा. आपण जे फ्राय केलेलं बोनलेस चिकन होतं ते देखील मी त्यात टाकून सर्व मिक्स करून घेतलं. नंतर त्यानंतर मी थोडं पाणी टाकून घेतलं त्यात आणि मिक्स केलं सर्व. आणि 1 चमचाभर व्हिनेगर टाकून घेतलं त्यात.
ते देखील सर्व मिक्स करून घेतलं. माझ्या रेसिपी तुम्हाला कुठल्या कुठल्या बघायला आवडतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्कीच कळवा कोणती रेसिपी बघायला आवडेल तुम्हाला. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला आणि व्हिडिओ स्किप न करता बघा सर्वांनी. तुम्ही बघू शकता व्हिनेगर देखील टाकून घेतलं. ते देखील छान मिक्स केलं मी. अगदी कमी साहित्यात बनवून होतं, नक्की ट्राय करा. आणि जी आपण स्लरी बनवली होती ना कॉर्नफ्लावरची, ती देखील मी त्यात टाकून घेतली आणि मिक्स करून घेतले ते. आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं. अगदी 10-15 मिनटात तयार होती ही रेसिपी. तुम्ही बघू शकता रेसिपी आपली रेडी झाली. आणि पातीचा कांदा आहे ना, तो देखील मी कट करून घेतलेला. आपली रेसिपी रेडी झाली ना, त्यानंतर मी पातीचा कांदा होता तो टाकला. तुम्ही हिरवी पात असते ती देखील टाकू शकता. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाहीतर नाही टाकली तरी चालते, पण मी टाकली त्या